समोर येते समीर वानखेडे कोर्टात हजर झालेले आहेत। मुंबईतल्या कॉर्डिलिया क्रूजवर आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे आता मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेले आहेत। रिट याचिका दाखल केलेली आहे, तर सुटीकालीन कोर्टात ही याचिका दाखल केली होती आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी खंडणी मागितल्याचा आरोप असलेले अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणीची मागणी केली होती आणि आता वानखेडेंची ही मागणी हायकोर्टाकडून मान्य झालेली आहे आणि आज दुपारपासून याच्यावर सुनावणी पार पडणार आहे। यासाठीच आता समीर वानखेडे हे न्यायालयात दाखल झालेले आहेत। विधिज्ञ रिजवान मर्चंट, आबाद पोंडा ही समीर वानखेडे यांची बाजू मांडतील, तर सीबीआयचे वकीलही यावेळेस युक्तिवाद करणार आहेत। समीर वानखेडे यांनी रिट याचिका दाखल केली होती। आता याच संदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे। समीर वानखेडे हे न्यायालयात पोहोचलेले आहेत। दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार समीर वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली। तब्बल 19 महिन्यांनंतर आर्यन खान ड्रग प्रकरणी पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत ते। आर्यन हा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा असल्यानं हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि दरम्यान दिल्ली सीबीआय अधिकाऱ्यांची टीम मुंबईत दाखल झाल्याने या प्रकरणातील गांभीर्य आता अधिकच वाढलेलं आहे। इंडियन रेव्हेन्यू ऑफिसर समीर वानखेडे आता कोर्टात हजर झालेले आहेत। याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे। मीनाक्षी, काय सांगशील? समीर वानखेडे नुकतेच न्यायालयात पोहोचलेले आहेत। अगदीच आपण पाहतोय मिनल, ज्या पद्धतीत आर्यन खान ड्रग प्रकरणामध्ये आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। महत्त्वपूर्ण सुनावणी जी आहे ती आज पार पडणार आहे। एकंदरीतच आपण पाहतोय NCBचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। सध्या आपण जर पाहिलं तर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत दिलासा दिलेला आहे। मात्र आज त्यांनी जी याचिका दाखल केलेली आहे यामध्ये अनेक दावे जे आहेत त्यांनी मांडलेले आहेत। एकंदरीतच त्यांच्यावरती जी काही कारवाई करण्यात येत आहे, त्याचबरोबर जो काही सीबीआयने FIR दाखल केला आहे तो रद्द करण्यात यावा, त्याचबरोबर त्यांच्यावरती सुरू असलेली जी कारवाई आहे ती तात्काळ थांबावी आणि त्याचबरोबर जे वरिष्ठ अधिकारी आहेत ज्ञानेश्वर सिंग यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, असे अनेक मुद्दे मांडत ही याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज आपण जर बघू शकतो ही महत्त्वपूर्ण सुनावणी जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये पार पडणार आहे। न्यायमूर्ती आपण जर पाहिलं तर एक देशमुख आणि त्याचबरोबर जे डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। मात्र एकंदरीतच 2:30 वाजता ही सुनावणी जी आहे ती खरं तर पार पडणार होती। सिरियल नंबर 1 वरती समीर वानखेडे यांची याचिका जी आहे त्यांची सुनावणी जी आहे ती पार पडणार होती, पण मात्र आपण जर पाहिलं तर वॅकेशन कोर्ट असल्यामुळे जो काही किरकोळ कामकाज आहे कोर्टाचा तो सुरुवातीला आटपल्यानंतर शेवटी आपण जर पाहिलं तर समीर वानखेडे यांच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर दरम्यान 1 ते 1.5 तास जी आहे ती सुनावणी लांबणीवरती गेलेली आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर समीर वानखेडे स्वतः हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे आजच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाकडनं त्यांना दिलासा मिळतो का, समीर वानखेडेच्या याचिका जी आहे ती फेटाळली जाते आणि त्यांच्यावरती कारवाई होते का, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आपण जर पाहिलं तर दिल्ली उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते आणि त्याच अनुषंगाने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका जी आहे ती तात्काळ दाखल केली आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका जी आहे ती मान्य करून मात्र आज आपण जर पाहिलं तर तातडीने यावरती सुनावणी जी आहे ती होणार आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसाला सीबीआयच्या वकिलांकडनं देखील युक्तिवाद करण्यात येऊ शकतो। आपण जर पाहिलं तर समीर वानखेडे यांच्या बाजूने आबाद पोंडा हे युक्तिवाद करताना पाहायला मिळतील, त्याच दरम्यान काही महत्त्वाचे खुलासे देखील होताना पाहायला मिळतील। त्यामुळे आजची सुनावणी जेव्हा पार पडत असेल तेव्हा अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे मिनल आपण जर बघू शकतो अगदीच थोड्या वेळामध्ये समीर वानखेडे यांनी दाखल केलेली जी याचिका आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये याला सुरुवात होणार आहे। त्यामुळे संपूर्णपणे लक्ष जे आहे ते आजच्या या सुनावणीकडे लागलेलं आहे। मिनल, निश्चितच आपण पाहिलेलं आहे की समीर वानखेडे एक वादग्रस्त नाव झालेलं आहे गेल्या काही वर्षांपासून। आता सीबीआयने असंही म्हटलेलं आहे की त्यांची एकूण संपत्ती आणि त्यांचं उत्पन्न यामध्ये बरीच तफावत आहे आणि त्या संदर्भात तू काय सांगशील?
अगदीच बरोबर आहे. आणि आपण जर पाहिलं तर त्यांच्या ज्या काही प्रॉपर्ट्या आहेत त्याचबरोबर पैशांचे जे काही व्यवहार आहेत त्यामध्ये देखील तफावत आहे. मात्र एक एक मुद्दे घेत सीबीआयने अनेक मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत आणि एकंदरीतच आपण जर पाहिलं तर सीबीआय कडून मात्र त्यांच्या जे काही व्यवहार आहेत त्याचबरोबर त्यांच्या प्रॉपर्टी संदर्भात देखील आता सीबीआय जी आहे ती कसून चौकशी करत आहे. मात्र दिल्लीकडनं देखील सीबीआयची एक टीम जी आहे ती मुंबईमध्ये रवाना झालेली आहे. त्यामुळे समीर वानखडे यांच्या अडचणीमध्ये आपण जर पाहतोय दिवसांदिवस अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते. मात्र तात्काळ आपण जर पाहिलं तर समीर वानखडेंनी एक दावा देखील केलेला आहे. त्यांच्यावरती सुरू असलेली जी कारवाई आहे ती कट कारस्थान रचून त्यांच्यावरती ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. एकंदरीत समीर वानखडे यांनी या याचिकेमध्ये असं देखील म्हटलेलं आहे, वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांचा आणि समीर वानखडेमध्ये जो काही संभाषण झालं होतं, जो काही चॅटिंग झाली होती, व्हॉट्सअप चॅटिंग जी झाली होती, हे देखील त्यांनी या दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये देखील मांडलं होतं. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी काही याचिका दाखल करण्यात आलेली आहे, आता या याचिकेमध्ये नेमकं आणखीन काय काय महत्त्वाचे मुद्दे समीर वानखडे यांनी मांडलेले आहेत आणि सीबीआय कडून आता काय नेमके मुद्दे मांडले जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मिनल जी, धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.